नमस्कार मित्रांनो, जी की स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव. आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला जास्त वेळ न घेता आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर अनुभव हा आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर यांनी पाठवला असून त्यांनी त्यांचं नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. एके दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक सर्वांनी एका मोठ्या आमराईत सहभोजन करायचे ठरवले. ते थंडीचे दिवस होते. बहुतेक जानेवारी महिना असावा. ठरल्याप्रमाणे सर्वजण सकाळी 9 वाजता शाळेत आपापले जेवणाचे डबे घेऊन जमले. आईने मला आणि माझ्या भावाला एकत्र डबा दिला होता. तो घेऊन आम्ही सुद्धा शाळेत हजर झालो. गावापासून थोडं जवळच, साधारणपणे 400-500 मीटर अंतरावर असलेल्या आमराईमध्ये आम्ही सर्वजण पोहोचलो. छानपैकी उबदार ऊन पडले होते. अगदी शांत व प्रसन्न वातावरण होते. आमराईच्या खालच्या अंगाला केळीची बाग होती. हे केळीवाले शेत आमराईच्या शेतापेक्षा साधारण 2 फूट खोल होते व बागेला पाणी देणारा दाण वरील अंगाने वाहत होता. आम्ही सर्व विद्यार्थी थोडा वेळ खेळलो, दंगामस्ती केली व नंतर दोघे मास्तर व सर्व विद्यार्थी गोल रिंगण करून आंब्याच्या सावलीत जेवणाला बसलो. ज्यांचे जेवण आटोपले ते पाण्याच्या वाहत्या दांड्यावर जाऊन हात व डबा धुवून परत खेळात दंग झाले होते. आम्ही सुद्धा जेवण आटोपले व दांड्यावर हात धुण्यासाठी गेलो. आम्ही दांड्यावर पाणी प्यालो व मी जेवणाचा डब्बा धुवायला घेतला. तेवढ्यात अचानक मला बागेतून कोणीतरी माझ्याकडे पाहत असल्याची जाणीव झाली. ही जाणीव झाल्यावर साहजिकच मी समोर बागेत बघितलं आणि मी दचकलोच. आमच्यापासून दुसऱ्या खोडाजवळ एक काळी भिन्न मानवी सावली उभी होती आणि ती माझ्याकडेच नजर रोखून पाहत होती. आपल्याला कदाचित केळीच्या बागेची माहिती नसेल म्हणून सांगतो. केळीच्या बागेत खोडांची रचना 5 फूट बाय 5 फूट अशी असते. म्हणजे ती छाया आमच्यापासून फक्त 6 फूट अंतरावर कशाच्याही आधाराशिवाय उभी होती. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे त्या सावलीला दृश्य डोळे नसताना ती आपल्याकडे रोखून पाहत असल्याचे मला स्पष्ट जाणवत होते. त्या छायेची व माझी क्षणभर नजरानजर झाली व ते जे काही होते ते अदृश्य झाले. मी डब्बा धुवायचा तसाच सोडून धाकट्या भावाच्या हाताला धरून त्याला उठवले. तो सुद्धा अगदी पटकन उठला व आम्ही मुलं खेळत होते तिथे गेलो. मी घडलेल्या गोष्टीबद्दल धाकट्या भावाला किंवा इतर कोणालाही सांगितले नाही. तिथेच आंब्याच्या झाडाखाली थोडा वेळ खेळून आम्ही घरी परतलो. तो संबंध दिवस मला भीती वाटत राहिली, परंतु मी कोणालाही काहीच सांगितले नाही. गोष्ट इथेच संपली असती तर कदाचित मी विसरलो गेलो असतो. परंतु संध्याकाळी अंधार पडायच्या सुमाराला धाकट्याला खूपच ताप भरला होता. सुरुवातीला कोणाला काही गांभीर्य वाटले नाही, परंतु 7 वाजेच्या सुमारास त्याचा ताप खूपच वाढला व तो अर्धवट बेशुद्धीत पोहोचला. तशा अवस्थेत त्याने एकच रट लावली, "गंगा, तुझं कसं काय चाललंय गंगा?" आता मात्र घरातील सर्व चिंतेत पडले. त्या काळी माझ्या गावात डॉक्टर किंवा मेडिकल स्टोअर नव्हते, फोनही नव्हता. मग बाबा मोटरसायकल घेऊन शेजारच्या गावातून डॉक्टरांना घेऊन आले. त्यांनी तपासणी केली, इंजेक्शन वगैरे दिलं, काही गोळ्याही दिल्या व काही विशेष नाही, तासाभरात ताप उतरेल असे सांगून निघून गेले. डॉक्टर निघून गेल्यावर
धाकट्याचा ताप काही कमी झालाच नाही. त्याने बरळणे चालूच ठेवले. गंगा, तुझं कसं काय चाललंय गंगा? बस एकच वाक्य. रात्रीचे 9 वाजून गेले. परिस्थिती काही बदलली नाही. भाऊबंद सर्व आमच्या घरी गोळा झाले व पुढे काय करायचे याची चर्चा करू लागले. सर्वांनी सुचवले की पेशंटला तालुक्याच्या गावी मोठ्या डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. बाबा, गावात कुठे जीप वगैरे मिळेल काय? चौकशीला लागले. त्या काळी सबंध गाव सायंकाळी 7-8 वाजता झोपी जात असे आणि 10 वाजून गेले होते. म्हणजे खूपच उशीर झाला होता. 4 चाकी वाहनाची व्यवस्था काही झाली नाही. म्हणून मग धाकट्याला दोघांच्या मध्ये फटफटीवर बसवून न्यायचे ठरले. तेवढ्यात माझ्या आजीला काय शंका आली कुणास ठाऊक. मात्र तिने मला थोडे बाजूला घेऊन आम्ही सहलीला कोठे गेलो, तिथे काही दिसले काय याची विचारणी केली. मी आजीजवळ घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून आजीने घराच्या बाहेर एका घमेल्यात गौऱ्या पेटवल्या. धाकट्याच्या अंगावरून मीठ मिरच्या ओवाळून त्या पेटलेल्या गौरीवर टाकल्या आणि काय आश्चर्य, काही वेळानेच धाकट्याला बरे वाटले. त्याचे बरळणे थांबले व ताप सुद्धा उतरला. अजून 10 मिनिटांनी तो उठून बसला व प्यायला दूधही मागू लागला. अर्थातच त्याला तालुक्याच्या डॉक्टरकडे न्यायचा बेत राहीत झाला. दुसऱ्या दिवशी मी धाकट्याला विचारले, आपण पाणी पित असताना तुला तिथे काही दिसले होते का? त्याने हळूच सांगितले, होय दादा, तिथे बागेत कुणीतरी काळा उभा होता व तो माझ्याकडेच रोखून पाहत होता आणि नंतर अचानक तो गायब झाला. मला त्याची खूप भीती वाटत होती, पण मी त्याबद्दल तुला सांगितलं नाही. त्या दिवसानंतर आमचं त्याविषयी काहीच बोलणं झालं नाही. आता जवळपास अर्धशतक काळ लोटल्यानंतर मला ती घटना अगदी काल घडल्यासारखीच वाटत असते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.